श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. आजोबा, स्वामी चरित्रच्या 4थ्या अध्यायात नक्की काय लिहून ठेवले मला सांगा ना. ऐक तर मग बाळा, ह्या 4थ्या अध्यायात स्वामींच्या अद्भुत लीलेचं वर्णन आहे. स्वामी केवळ वैकुंठवासी आहेत, अष्टसिद्धी त्यांच्या दासी आहेत, पण भक्तांची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी हे मानव रूप घेतलं होतं. स्वामी अक्कलकोटमध्ये चोळप्पांच्या घरी राहायचे. स्वामी आपल्या लाडक्या भक्त चोळप्पाची सतत परीक्षा घ्यायचे. ते त्याला नाना प्रकारे त्रास द्यायचे. माऊली माझी स्वामी समर्थ माऊली. कधी ओरडायचे तर कधी काही फेकून मारायचे, पण चोळप्पा आणि त्यांची पत्नी कधीही कंटाळले नाही. त्यांच्या या निस्वार्थ भक्तीमुळेच त्यांच्या गरीब घरी साक्षात लक्ष्मी नांदू लागली. बाळा, जशी स्वामींची कीर्ती देशोदेशी पसरली तसे त्यांचे निंदकही वाढू लागले. एके दिवशी 2 संन्यासी अक्कलकोटमध्ये आले. त्यांच्या मनात मत्सर होता. ते लोकांना म्हणू लागले, काय वेड लागलंय तुम्हाला? या ढोंग्याच्या नादी लागलात? हा कसला साधू? हा तर नाना भोग भोगतोय. परंतु स्वामी तर अंतर्ज्ञानी होते. तुझ्या दारी आला कोणी झोळी सुखाने भरते, निर्भयाचं दान मिळे इडा पिडा टळते. त्यांनी निंदकांचे हे कपट ओळखलं. जेव्हा ते संन्यासी स्वामींना भेटायला आले तेव्हा स्वामी तिथून उठले आणि एका भक्ताच्या घरी जाऊन बसले. ते संन्यासीही त्यांच्या मागोमाग तिथे गेले. तिथे स्वामी एका पाटावर बसले. त्यांच्या मागे ते संन्यासी सुद्धा येऊन त्यांच्या बाजूला बसले. तिघांनाही पाटावर बसवण्यात आलं. बाळा, पुढे काय झालं बघ. स्वामींच्या दर्शनासाठी तिथे लोकांची झुंबड उडाली. एक एक भक्त येत होता आणि स्वामींच्या समोर पक्वान्नांची ताटं, पेढे, बर्फी, फळं आणि संपत्ती आणून ठेवत होता. बघता बघता स्वामींच्या समोर पदार्थांचा मोठा ढीग झाला. ते पाहून त्या संन्याशांच्या तोंडाला पाणी सुटलं. त्यांना वाटलं आज यथेच्छ जेवायला मिळणार. स्वामींनीही काय केलं, त्यांनी ते सर्व पदार्थ आपल्या हाताने त्या संन्याशांच्या दिशेने लोटले. संन्यासी खुश झाले, पण ती तर स्वामींची एक लीला होती. जशी लोकांची गर्दी ओसरली तसे सेवेकरी आले आणि स्वामींच्या एका खुणेने त्यांनी संन्याशांपुढची ती सर्व ताटं, फळं आणि पक्वान्न एका क्षणार्धात तिथून उचलून नेले. संन्यासी फक्त पाहतच राहिले. नवरत्नांची खाण माऊली, जन्माची पुण्याई माऊली, रंज गांजल्या जीवाला जगण्याची नवलाई. स्वामींनी त्या दिवशी स्वतःही अन्नाला स्पर्श केला नाही आणि संन्याशांनाही काही मिळालं नाही. सूर्य अस्ताला गेला, रात्र झाली. संन्याशांना रात्री अन्न घेणं निषिद्ध होतं. त्यामुळे ते रात्रभर भुकेने व्याकुळ झाले. जे स्वामींचा छळ करायला आले होते त्यांची अशी विटंबना झाली. स्वामी भक्तांसाठी कल्पतरू आहेत, पण निंदकांसाठी मात्र ते कठोर शासन करते आहेत. ज्याच्या मनात अहंकार असतो त्याला परमेश्वर कधीच भेटत नाही. स्वामींना कशाचाही मोह नाही. त्यांना हवी असते ती फक्त भक्ताची शुद्ध भक्ती. म्हणूनच म्हणतात, अनन्य भावे शरण जाशी तरीच स्वामी पावतील तुझसी.